तुझ्यासारखी नाही, तू राजाराम पाटलांना काढलेली मला अजिबात वाटत नाही. तर हे आहेत सत्तेत असलेले आमदार गोपीचंद पडळकर. जयंत पाटलाबद्दल किती खालच्या दर्जाची त्यांनी भाषा वापरली तुम्ही आता पाहिलंच असेल. बरं, ही भाषा त्यांनी पहिल्यांदाच वापरली आहे का? तर असं अजिबात नाही आहे. याआधी सुद्धा त्यांनी अनेक राजकीय नेत्यांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरलेली आहे. पण माझा मुद्दा इकडे वेगळाच आहे. हे राजकारणी लोक सार्वजनिक ठिकाणी येऊन अशा प्रकारची शिवराळ भाषा वापरतात आणि त्यांच्यावर कोणतीच कारवाई का होत नाही? समजा एखादा सामान्य माणूस आहे, त्याचा कोणा एका व्यक्तीबद्दल वाद आहे, त्याने सुद्धा जर का सार्वजनिक ठिकाणी जमला, 100-50 लोकांना गोळा केलं आणि माईकवरती येऊन जर का अशा प्रकारची शिवराळ भाषा वापरली, तर त्याला हे सरकार माफ करणार आहे का? मागे एक इंडियाज गॉट टॅलेंट शो आला होता, त्यामध्ये रणबीर अलाहाबादी याने अशाच खालच्या दर्जाची भाषा वापरली होती, तर त्याच्यावरती FIR दाखल करण्यात आला होता. मग हे आमदार लोक सार्वजनिक ठिकाणी येऊन शिवराळ भाषा वापरत असतील, तर यांच्यावरती कारवाई का व्हायला नको? मी इकडे असं अजिबात म्हणत नाहीये की राजकारण्यांनी राजकारण करू नये किंवा राजकारण्यांनी टीका सुद्धा करू नये, पण टीका करताना भाषेचं तारतम्य हवं की नको? कारण ज्यावेळेस राजकारणी भाषण देत असतो, त्यावेळेस त्यांचं भाषण संपूर्ण महाराष्ट्र बघत असतो. महाराष्ट्रातील लहान मुलं बघत असतात, महिला बघत असतात, वयस्कर लोक बघत असतात. या सगळ्यांनी या आमदारांच्या भाषेतून काय शिकायचं? तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारच्या आमदारावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा.